आमच्या गोवा प्रदेशाचे अध्यक्ष दामू नाईक सर हांगा आयल्या आज दाजी प्रिमियर लीग म्हणजे आमचो वार्षिक बूथ वायज इंटर बूथ आमचो टुर्नामेंट आसा तांकां हांव तांचें स्वागत करता। तशेंच सर्वानंद भैयान सगळे बाकीचे तांकां सगळ्याक हांव तांचें स्वागत करता। आनी आज खूब बरें दिसता। आज आमचो टुर्नामेंट जाता आसतना 2 दीस पयलीं ट्रायबल स्पोर्ट्स एंड कल्चरल क्लब हो वास्कोतलो एक बरो क्लब आनी आमकां एप्रोच जाले आनी तांणी सांगलें की वन नेशन वन इलेक्शन जे आज ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीन एक सगळ्या लोकां मुखार एक घालां की जावचें म्हणून ताच्या खातीर आमी सगळीं तरणाटी आमी सगळीं यूथ आमी आज फुडें सरल्या की हें जावपाक जाय म्हणून। आनी तांची ताच्या खातीर वेगळी वेगळी कारणां आशिल्लीं। आज कोण फर्स्ट टायम वोटर आसा ते म्हणटा की आपल्याक आतां एका वर्सान म्युनिसिपल इलेक्शन आयलें, ताच्या रोखडेंच एका वर्सान असेंब्लीचें इलेक्शन आयलें, ताच्या रोखडेंच 2 वर्सांनी परते एमपीचें इलेक्शन जालें। तेन्ना ही पयशांची नाशाडी जी जाता आमच्या देशाच्या रिसोर्सिसांची मॅन पावराची बाकीच्या सगळ्या गोश्टींची ती जावपाक जायना। आनी त्या खातीर म्हाका खूब बरें दिसता की एक युवक आज जेन्ना अशें चिंतता की ज्यो 60 वर्सां जाल्ले आसा ते चुकीचें आसा आनी हें जें आज आमच्या गव्हर्मेंटान एक प्रपोजल घालां ते हें जाता तेन्ना हांवें रोखडोच आमच्या अध्यक्षाक फोन केलो आनी सांगलें की सर म्हजो टुर्नामेंट आसा आनी त्या टुर्नामेंटाक ते अशें परमिशन मागता बूथ घालपा खातीर। तेन्ना अध्यक्षान सांगलें की एक बरी गजाल आसा जेन्ना आमचो युवक जागरूक जाता तेन्ना सगळें बरें जाता आनी त्या खातीर ताणें सांगलें तांकां परमिशन दिवचें म्हणून। आनी आज ती सगळीं म्हणजे मोठ्या हातून म्हणजे आपण प्लॅकार्ड्स घेवन ही भुरगीं सगळीं हांगा आयिल्लीं आसा आनी पॅम्पलेट सगळ्यांनी हांगा डिस्ट्रिब्यूट केल्या आनी बरें दिसता की जे आमच्या ऑनरेबल प्रायम मिनिस्टरान एक विचार मांडला की वन नेशन वन इलेक्शन जावचें म्हणून ताका हे सगळे यूथ सहभागी जाता मोठ्या प्रमाणात आपल्या स्वताच्या खर्चान अवेरनेस करपाक सोदता। हीच आमची संपत्ती आसा अशें म्हाका दिसता आनी त्या खातीर खूब बरें दिसता। तुम्ही सगळे उपस्थित माचेर उपस्थित आशिल्ले भारतीय जनता पार्टी गोंय प्रदेशचे युवा अध्यक्ष बाब दामू नाईक तशेंच वास्कोचे लोकप्रिय आमदार बाब दाजी साळकर आनी माचेर उपस्थित आशिल्ले हेर मानेस्त आज म्हाका दिसता ड्रायव्हर्स इन स्पोर्ट्स आनी कल्चरल क्लब वास्को हाजें हांव सगळ्यांकीन पयलीं अभिनंदन करूंक सोदतां की तांणी हो इतलो बरो इनिशिएटीव घेतलो। आज ते म्हणजे जेन्ना तांचे रिप्रेझेंटेटिव्ह उलयताले किंवा बाब दाजी साळकार उलयतालो एक गजाल तांणी ठळकपणे मांडली की युवक वर्ग जो आसा तांचो एक अत्यंत म्हत्वाचो रोल आसा। आमी जेन्ना वन नेशन वन इलेक्शन म्हणटा ताच्या पयलीं म्हाका दिसता आमी थोडो एक बॅकट्रॅक करून पळोवंक जाय की भारतीय जनता पार्टी ही 1980 फॉर्म जाली पण 1984 पासून भारतीय जनता पार्टी निरंतर सांगत आयल्या की ह्या देशात वन नेशन वन इलेक्शन जावपाक जाय। तुमकां सगळ्याकीन लेटस्ट जर उदाहरण दितलो जाल्यार 2024चे जे लोकसभा इलेक्शन जालें ताजो अंदाजे खर्च हो 1.5 लाख कोटी आसा। आतां जर आमी 1.5 लाख कोटी म्हणलें जाल्यार तुमी इमेजीन करूंक शकता की हो पयसो जर चॅनलायज करीत एज्युकेशन आसत किंवा हेल्थ सॅक्टर आसत जाल्यार ताजो देशाक कितलो फायदो जावंक शकता। आमची हॉस्पिटल्स आमचे स्कूल्स युनिवर्सिटीज ही अपग्रेड जावंक शकता। तशेंच जेन्ना इलेक्शनां जाता आमी खुबदां पळयता म्हणजे म्हाका दिसता स्टुडंटांक तितलो इम्पॅक्ट जावचो ना पण जे वेवसायान आसा किंवा जे काही बारीक सुद्दां धंदो करता तांकां कळटा आसतलें की कोड ऑफ कंडक्टाच्या नांवार सगळे ऑर्गनायझेशनूच कॅन्सल जाता। सरकारी ऑफिसर इलेक्शन ड्युटीर वतात आमचे टिचर आसा ते इलेक्शन ड्युटीर वतात तर परत परत ही जी आमच्या आयुश्यांत व्यत्यय येता इलेक्ट पयलीं लोकसभा येता विधानसभा येता पंचायत येता जिल्हा पंचायत येता तर खरी तरी ही सगळी इलेक्शनां बरोबर जावपाक जाय म्हणून माननीय नरेंद्र मोदीजी जे आमचे प्रधानमंत्री आसा तांणी वारंवार सांगिल्लें की वन नेशन वन इलेक्शन ही देशाची गरज आसा ही भाजपाची गरज ना। म्हाका दिसता लास्ट टायम आमी जेन्ना पणजे तशीच ह्या विशयाचेर विशय घेतिल्लो तेन्ना उलयताले की वोटर जो आसा तो हुशार आसा। खुबदां रिजनल पार्टीक हांव वाटता की जर वन नेशन वन इलेक्शन जालें जाल्यार बीजेपीक फायदो जातलो काय पण म्हाका दिसता ओरिसा आसत किंवा आंध्र प्रदेश आसत ही बरी उदाहरणां आसा जेन्ना लोक जाय तेन्ना सेंटराक वेगळे वोट करता आनी स्टेटीन आपल्याक म्हणजे ओरिसा आनी सेंटराक सदांच नरेंद्र मोदीजीक चड वोट दिल्ले
पण स्टेटीन वोट करतना ते नवीन कॉन्टॅक्टाक निवडून हाडटले 2024 वॉज अ एक्सेप्शन. तर हांव इतलेंच म्हणटा की वोटर हो हुशार आसा आनी आमी गोंयांनी पळयलां म्हणजे फाटीं आमचे अध्यक्ष दामू सरान उदाहरण दिल्लें 2017 जेन्ना इलेक्शन जालें 2019 तेन्ना शिरोडेचें बाय इलेक्शनूय आशिल्लें. पण तुम्ही जर वोटींग पॅटर्न पळयत जाल्यार आमकां लोकसभेक चड मतां पडली, विधानसभेक कमी पडली. तर खंय तरी वोटर आपल्याक जे मनान आसा त्या प्रमाणे वोट करता. त्यामुळे आमची कामां सुरळीत जावची, आमचो खर्च कमी जावचो हाज्या खातीर वन नेशन वन इलेक्शनाक तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करचो. आणि हो जो ड्रायव्हर जो स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब आसा हांणी इनिशिएटीव घेतला, म्हाका दिसता ताजो आमी चडांत चड तांचें अभिनंदन करूंक जाय. आनी अशें तुमी सगळ्यांनी इनिशिएटीव घेवचो. हांव इतलेंच सांगता. देव बरें करूं. पयलीच वाठार दाजी सर थँक्यू आमकां ही संद आनी ऑपॉर्च्युनिटी दिवपाक. हांव एक PE टीचर बाय प्रोफेशन. एवरी टायम वेन आय एम डिप्लॉयड इन स्कूल एवरी मंथ स्पोर्ट्स एक्टिविटी जाता. पूण जेन्ना इलेक्शन एवरी इयर येता, एवरी इयर म्युनिसिपल येयले काबार जाले, स्टेट इलेक्शन काबार जाले, MP इलेक्शन. एवरी टायम आय एम ऑक्युपायड वीथ इलेक्शन ड्युटी. सो आय कॅनॉट गिव माय टायम टू माय स्टुडंट. आनी वेन आय एम गिवींग माय टायम फॉर स्टुडंट ते खंय तरी बरे पावतले. आनी आत्तांच हांव एक करतना सगळें सांगतालो की वॉट इज युअर व्ह्यूज ऑन वन नेशन वन इलेक्शन. ते म्हणटा म्हाका खबर ना. सो वन नेशन वन इलेक्शन नांवान कळटा. वन इलेक्शन आसतलें, नेशन वन आसा, इलेक्शनूय वन. आनी हांव सांगपाक चित्ता हें एक युथाक विचारलें हाऊ मेनी स्टेट्स आर देन इन दीस कंट्री. ताका खबर ना सर. हांवें म्हणलें 28 स्टेट आनी 8 युनियन टेरिटरी. सो जस्ट इमॅजन 28 + 8 कितले जाता? ऑलमोस्ट अरावंड 30 प्लस स्टेटान आनी युनियन टेरिटरीन डिफरंट टायम डिफरंट इलेक्शन जाता. एंड इट्स कंटिन्युअस प्रोसेस एवरी इयर एवरी टायम. आनी मोस्ट ऑफ द टायम कोड ऑफ कंडक्ट व्हेरी इम्पॉर्टंट विशय इलेक्शनान बाबतींत. 6 months बिफोर द इलेक्शन, आफ्टर द इलेक्शन पावता 6 months कोड ऑफ कंडक्टान खुबशे डेवलपमेंट आमचे गव्हर्मेंट करपाची चिंतता ते स्टक होल्ड उरता. आनी एज आर आमकां खुबशे जॉब ऑपॉर्च्युनिटीज येता. गव्हर्मेंट ते सगळे पोस्टीज बाय होल्ड आसता. सो आय थिंक आमचे प्रेजिडेंट सरान एक इनिशिएटीव घेतला आनी सपोर्टेड. आमी फकत एक इनिशिएटीव घेतला पूण आमचे MLA दाजी सरान आमकां एक ऑपॉर्च्युनिटी आनी सपोर्ट केला. सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट आनी ते सपोर्टा खातीर थँक्यू सो मच. आनी हांव म्हाका दिसता सरा खातीर एक क्लॅप. थँक्यू सर. प्रायमरी स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब हे आमच्याकडे एक आपली विनंती घेऊन आले की आज वन नेशन वन इलेक्शन करपाचे आज आमचो ऑनरेबल प्रायम मिनिस्टर योजना आमच्या गव्हर्मेंटान योजना आनी ताजे अवेअरनेस करपा खातीर आमी जे यूथ आसा ते यूथ आमी आज फुडें सरल्या. आनी वन नेशन वन इलेक्शन करपा खातीर आमी तुमचो फूल सपोर्ट करपाक सोदता. आज हांगा डेली तुम्ही पळोवपाक 1000 यूथ हांगा आसता. आणि एक विश्वास की आम्ही आमचो एक बूट हांगा घालता. आनी ह्या लोकां मदीं जे वन नेशन वन इलेक्शन आसा ताजो प्रचार करपा खातीर अवेअरनेस करपा खातीर आमी बेनिफिट्स आसा त्यो दाखोवपा खातीर आमकां चान्स तुमी दिवचो म्हणून तेन्ना आमी हांवें म्हज्या अध्यक्षाक आमच्या अध्यक्षाक विचारलें आनी अध्यक्षान सांगलें की बरी गोश्ट आसा. आज यूथ हो जो मुवमेंट जाता तो सगळ्यांत मोठो आनी आमकां सगळ्यांत खबर आसा भारतभर यूथ पॉप्युलेशन सगळ्यात चड आसा. आनी तांची मागणी मान्य करपाक लागली. तांकां खूब घालपाक दिलो आनी आज तांचो दरपासून प्रचार करता, पॅम्पलेट्स वाटता, लोकां कडेन उलयता, लोकांक सगळे बेनिफिट्स सांगता. त्या खातीर हांव देव बरें बरें करता आनी मागता आमचे BJPचे स्पोक्सपर्सन गिरीराज परेकर यांनी एक 2 उतरां वन नेशन वन इलेक्शनाचेर उलोवची. वन नेशन वन इलेक्शन म्हणजे कितें? आमच्या भारतान एवरी इयर इलेक्शन जाता. एवरी इलेक्शन म्हणजे म्युनिसिपॅलिटी इलेक्शन जाता, MLA इलेक्शन जाता, मागीर MP इलेक्शन जाता, जाय तरेचे इलेक्शन जाता. एवरी इयर जाता. तेतून खूब कॉस्ट लागता. कॉस्ट म्हणजे अशे पयशे इन्वेस्ट जाता, करोडांनी पयशे लागता.
तेच पयशे आमी खंय डेवलपमेंटाक इकॉनॉमीक वाडोवपाक यूज केले जाल्यार आमचेच भले, आमचे पब्लिकाचेच भले जातले. तशें म्हणल्यार आनी खूब अशे लोकांक आतां आमकां स्पेशल फोर्सीस हाडचे पडटा भायल्यांतल्यान, जशें नॉर्था कडल्यान स्पेशल फोर्सीस हाडचे पडटा. हांगा तांकां ट्रान्सपोर्ट एक्सपेन्स जाता, खूब सारे एक्सपेन्स जाता. तितलेच बरें 5 वर्सां सपोज एकूचदा इलेक्शन जालें जाल्यार आमचे कॉस्टूय रिड्यूस जातले, जशें लोकांचो इंट्रस्टूय वाडटलो. लोक अशें आहा की लोकां वोट करून भायर सरना, तशेंच लोकांचो इंट्रस्टूय कमी जाता वोटिंगाक. एकूच वर्सान सपोज 5 वर्सान एकूचदा केलो तर लोकांचो इंट्रस्टूय वाडटलो, वोटींग सुद्दां वाडटली, अशें आमचो मत आसा युथाचो. हांगा सगळ्यांचो मत आसा. आनी जशें म्हणल्यार आमचे स्पेशल पुलीस आसा, RIB आसा, अशें जाय तशें तांकांय लो अशें चड स्ट्रेस जावचो ना, असो आमचो युथाचो मत आसा. थँक्यू. सगळ्यांत पयलें हांव दाजी साळकाराचें अभिनंदन करतां, कारण ताज्या ड्रायव्हर्स हिल्स कल्चरल स्पोर्ट्स क्लब जो आसा त्या स्पोर्ट्साच्या वतीन आयज हें जनजागृती अभियान जें आसा, अवेरनेस प्रोग्राम आसा, तो ताणें सगळे स्तरा पर्यंत हाडलो. आमी फाटल्या 1 म्हयन्याच्यान वेगवेगळ्या जाग्यांनी वन नेशन वन इलेक्शनाक सपोर्ट जो आसा त्या खातीर गांवांगांवांन वचप किंवा पंचायतीन आसप किंवा म्युनिसिपालिटी हांच्यांनी रेजोल्युशन्स घेवन वयर राष्ट्रपती पर्यंत धाडप आनी माननीय नरेंद्र मोदीची जे स्वप्नांतले हो जो विशय आसा त्या विशयाक सपोर्ट करप, ह्या खातीर आमी प्रयत्न करीत आसा. आनी त्या प्रयत्नाचो एक भाग म्हणल्यार युथा मदीं हें सगळें पर्कुलेट जावपाक जाय, कारण जो पर्यंत लोकांक कळना कितें एक्झॅक्टली उलयतात, वन नेशन वन इलेक्शन म्हणल्यार कितें, तो जो पर्यंत तांकां कळना तो पर्यंत ताचो कांय अर्थ ना. आनी हो सारको सिस्टमॅटिकली सकले स्तरा कडेन पावोवपाचो त्या क्लबान जो विशय घेतला त्या बद्दल क्लबाचें अभिनंदन. आनी त्याच बरोबर ताका दाजी प्रिमियर लिगाची साथ मेळ्ळी, कारण सगळें यंग जनरेशन हांगा आसा, सगळे भुरगेच हांगा आसा आनी ह्या भुरग्यांच्या मायंडान तें नॉलेज घालप हे खरें म्हणल्यार तांकां एकठांय हाडप म्हणल्यार पयलीं कितें तरी इव्हेंट जाय, तो इव्हेंट ताणें केला आनी त्याच बरोबर तांकां लागीं हाडला आनी ते सगळ्यांनी म्हणून म्हाका बरें दिसलें की प्ले कार्ड घेवन किंवा ते पॅम्पलेट्स वाचून आनी त्याच बरोबर ती तातूंत उलोवपाक लागले आनी मावथ पब्लिसिटीन हो विशय सकयल पर्यंत व्हरप. असं तुम्ही कसं इनिशिएटिव्ह पळयता, केन्ना तुमच्या मनान आयलें आनी वॉट आर द प्लॅन्स? मेन सांगा म्हणल्यार फर्स्ट आमी सगळे ड्रायव्हरील स्पोर्ट्स एंड कल्चरल मेंबर्स हो इनिशिएटिव्ह घेतला. आमी दाजी सरा कडेन गेल्लेले इनिशिएटिव्ह घेवन की आमी हे वन नेशन वन इलेक्शना खातीर कितें तरी अवेरनेस करया म्हणून. सो दाजी सर म्हणपा लागलो तुमकां आमी एक्चुअली वास्को करपाक सोदताले ते म्युनिसिपालिटीच्या ऑपोजीट, पूण दाजी मागीर सर म्हणपा लागलो की असो असो टोर्नामेंट जावपाचो आसा, ते टोर्नामेंटा कडेन तुमी हो इनिशिएटिव्ह घेवन फुडें सर. सो दाजी सरान आमकां सपोर्ट केलो. आतां सांगपाचें म्हणल्यार वन नेशन वन इलेक्शन एज अ व्हेरी इम्पॉर्टंट आहा, कित्याक सगळीं इलेक्शनां जायत रावता, लोकांचे गव्हर्मेंटाची स्किमी जावं लोकांक गव्हर्मेंटाचें काम करपाक स्टाफ आसना, स्टाफ इलेक्शन ड्युटेक आसता. सो हे सगळे कामां सगळ्यांचे हॅम्पर जायत आसता, कामां जायना अजून काय. सो लोक अजून बेजार जाता की परत इलेक्शनां कितली इलेक्शनां करपाची, कितले फावटी वोट मारपाचो. सो हे वन नेशन वन इलेक्शन करीत जाल्यार लोकांकूच टायम मेळटा वोटींग करपाक, चिंतपाक बरें आनी सगळे जाग्यार घालपाक. सो हो अवेरनेस जो आहा वन नेशन वन इलेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मागता सगळ्या युथा कडेन हेंच्यांनी फुडें सरचो आनी हो इनिशिएटीव जेन्ना आमचे ऑनरेबल PM सर नरेंद्र मोदी सर जेन्ना काडटलो तेन्ना फूल सगळो सपोर्ट करून तो फुडें हाडचो. वॉट इज द इंटेंशन ऑफ दिस इनिशिएटिव्ह? हाऊ डू यू प्लॅन टू मेक द अवेरनेस ऑफ दिस इनिशिएटिव्ह? सी आतां आमचो इंडिया एज अ नेशन इज अ यंग पॉप्युलेशन, इतलो एक यंग नॅशनलिस्ट आसा आमचे हितून आनी वन नेशन वन इलेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज आमी आतां इलेक्शन म्हणल्यार कितें एक व्हडलो एक साजरो करता, एक सेलिब्रेशन करता आनी तोच जर ते 1 वर्सान 5 फावटी येता जाल्यार ते सेलिब्रेशन म्हत्व ना. सो दॅट इज द रिजन आमकां इम्पॉर्टंट आसा कितें सांग, हें इलेक्शन एकूच जावपाचें, एकूच येवपाचो. ओके, तितून कितें जातलें, पयशे वाचतले, लोकांचो टायम वाचतलो आनी मोर इम्पॉर्टंट म्हणलें कितें सांग, यंग जनरेशनाक कळटलें की बाबा इंडियन पॉलिटिक्सान चलता कितें आनी तेंचो पार्टिसिपेशन जातलो. सो दॅट इज आवर मेन पॉयंट ऑफ व्यू. तुम्ही पळयतात GNH. आस्ता पावस मरे, टायर झाल्या मरे, मुझे भाशे हड्डे जाले इथे, टायर चेंज कर मरे. योकोहामा टायर एक्सप्रेस, सगळे टायर सोल्यूशन एका जाग्यार विथ 5 years अनकंडिशनल वॉरंटी. अरे वाह. योकोहामा टायर एक्सप्रेस, ऑपोजिट सनशाइन हॉस्पिटल, आलेम हायवे, मारगांव.